मन्मथराजे यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून आपण ह्या यात्रेच्या प्रवासामध्ये प्रवचन रूपी सेवा करूया। आपण सगळे यात्रेला नर्मदा परिक्रमा का करावी? परिक्रमा का करावी? परिक्रमेनं भ्रमिष्टपणा कमी होतो। भ्रमिष्टपणा म्हणजे भ्रम, डोक्यामध्ये ही करू का ती करू असा जे भ्रम आहे, की भ्रम कमी करण्यासाठी ईश्वराच्या प्रदक्षिणा कराव्या, योग्य मार्ग दिसण्यासाठी प्रदक्षिणा कराव्या असं सांगितलेलं आहे। घरच्या सुद्धा देवताच्या मंदिरात वृक्षाला प्रदक्षिणा करायचं जर सांगितलेलं आहे, ती आपल्या डोक्यामध्ये भ्रमिष्टपणा जी आहे ती कमी व्हावा म्हणून, भ्रम कमी व्हावा म्हणून प्रदक्षिणा करायची असते। भ्रम तर कमी होतो प्रदक्षिणेने। तीर्थयात्रेनं होतं काय? तीर्थयात्रेनं आपण केलेलं पाप धुतलं जातं का, हा प्रश्न आहे। तीर्थयात्रा जर केल्या आपण तर आपण केलेलं पाप धुतलं जातं का? तर धुतलं जातं पाप, पण कोणतं पाप धुतलं जातं? जर अंजानपणानं आपल्याकडून जे पाप झालं तेच पाप धुतलं जातं बघा। जाणून बुजून जे केलेलं पाप आहे त्या कर्माचं फळ भोगावंच लागतं, ती भोगल्याशिवाय सुटत नाही। अंजानपणानं आपल्याकडून बरेच पाप होतात। अंजानपणानं पायाखाली किडा म्हणून रगडते। अंजानपणानं आपण त्याला बोलायचं नसतं, दुखवायचं नसतं, आपण शब्द बोलतो, त्याचं अंतःकरण आपोआप दुखावलं जातं। दुखायचं नसलं तरी दुखावलं जातं। असे रोजचे कर्म करत असताना जे पाप घडतं ते पाप सुद्धा अंगाला चिटकतं। पाप आणि पुण्य म्हणावंच कशाला? पाप म्हणजे आपण जे सत्कर्म करतो, त्या पुण्य म्हणजे आपण जे सत्कर्म करतो त्या सत्कर्माला पुण्याचं फूल येतं आणि सुखरूपी फळ प्राप्त होतं। जे दुष्कर्म आपल्या हातातून घडतं त्याला पापरूपी फूल येतं, दुःखरूपी फळाची प्राप्ती आपल्याला होत असते। ह्यात पाप पुण्याची व्याख्या सांगितली। किंवा लोकांचं अंतःकरण दुखवणं, दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये आपण अश्रू आणणं म्हणजे पाप, आणि आपल्यासाठी दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू येणं म्हणजे पुण्य। आपल्या कळालं का? आपण कारणीभूत होऊन दुसऱ्याच्या डोळ्यात जर अश्रू आले तर ते पाप, आणि आपल्याला दुःख झाल्यानंतर दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले, टपकन अश्रू आले तर ते म्हणजे पुण्य। असा पाप पुण्याची व्याख्या सांगितलेली आहे। आता यात्रेला जातो आपण, यात्रेला जातो कशा करता जातो? तर केलेलं पाप धुवून टाकण्याकरता जातो। एक मुलगा होता, शाळेतच आला नाही। गुरुजींनी विचारलं शाळेत का आला नाहीस म्हणून। तो मुलगा म्हणू लागला, माझ्या आजीनं मला गंगेला नेलं होतं म्हणे। कशाला? तर पाप धुवून टाकायला। माझ्याकडून जे पाप झालंय ते पाप धुवून टाकायला। ते मुलगा म्हणला, आता पाप धुवून आलो, दुसरे पाप करायला रिकामा झालो। असं नसतं। पाप धुवून जातं हे खरंय, पण कोणतं पाप धुवून जातं? एक वेळेस गंगा मातेला एका मनुष्याने विचारलं, त्याच्यावर अत्याचार झाला, आणि ज्या मनुष्यानं अत्याचार केला तो मनुष्य नर्मदेच्या स्नानाला आला। त्याला खूप दुःख झालं, त्याला वाटू लागलं ह्यानं माझ्यावर अत्याचार केला, आणि हा ते अत्याचार पाप धुवण्यासाठी ही नर्मदेला गेला। तेव्हा तो त्याच्या मागं नर्मदेला गेलेला आहे, आणि त्या मातेला हात वरी करून त्याने विचारलेले आहे, माता गंगा मैया, तू असं का करतेस? लोकांचे पाप का धुवून नेतेस? काहीच गंगा मैया बोललेली नाही। 2-3 हाका मारल्या, कोणीच नव्हतं। त्यावेळेस तो म्हणू लागला, माते ह्याचं उत्तर दिल्याशिवाय मी जाणार नाही। तेव्हा त्या गंगा मातेमधून ध्वनी बाहेर निघालेला आहे, बेटा अरे पाप मी धुवून नेतो म्हणे सगळ्यांचे। परंतु गंगा मैया म्हणली, पाप मी धुवून नेते, परंतु ती माझ्यापाशी ठेवीत नाही, ती मी सागराला नेऊन देते म्हणली। आपण सागराकडे चाललेलो आहोत। तो जो मनुष्य होता ज्याच्यावर अत्याचार झाला होता तो मनुष्य सागरापर्यंत गेलेला आहे, आणि सागराला वरी हात करून विचारलेला आहे, सागर देवता गंगा मैयानं मला सांगितलं म्हणे, तिनं जे पाप धुवून नेते सर्व जनतेचं ते पाप तुमच्याकडे ते आणून देते, मग तुम्ही का पाप घेता लोकांचं? सागर देवता काहीच बोललेले नाही।
पुन्हा त्यानं हात वरी करून हाक मारली. मी सागराला विचारलेलं आहे, सागर दैवता लोकांचे पाप घेता म्हणूनच खरड झालात का? का पाप धुवून घेता लोकांचे? गंगा मैयानं आणलेले पाप तुम्ही का घेता? तेव्हा सागरामधून ध्वनी निघाला, अरे बेटा, गंगा मैयानं पाप धुवून आणते, ती मी घेतो हे खरं आहे, पण ती माझ्यापाशी मी ठेवीत नाही म्हणून सागर. तर ती मी वाफेद्वारे आकाशात पाठवून मेघराजाकडे पाठवून देतो म्हणले. पुन्हा त्यानं वर तोंड करून मेघराजाला हाक मारलेली आहे आणि विचारलेलं आहे, मेघराजा, गंगा मैयानं जे पाप लोकांचं धुतलं, तिनं सागरापर्यंत नेहून दिलं आणि सागरानं तुमच्याकडे पाठवून दिलं. मला उत्तर सांगा ह्याचं की तुम्ही पाप लोकांचं का घेता? तेव्हा मेघराजा म्हटलेला आहे, अरे बेटा, मी लोकांचे पाप घेतोय खरं आहे म्हणे, गंगेचं पण खरंय, गंगा पाप धुवून नेते, सागराला देते, सागर वाप रूपानं ते पाप माझ्याकडे पाठवून देतो, पण मी काय करतो म्हणे, ज्याच्या त्याच्या दारात नेऊन टाकतो. कधी जास्त पाऊस होतो म्हणून शेत वाहून जातं, कधी कोरडा दुष्काळ तर कधी वल्ला दुष्काळ पडतो, ज्याचं कर्म त्याच्यापाशी निघून टाकतो म्हणून सांगितलेलं. कर्म कधीच चुकत नाही. राम प्रभूला कर्म चुकत नाही. अहो, देवाच्या बापाला चुकलं नाही, आपल्याला चुकल का? कर्माचा चटका ही ऋषी मुनी आहेत, साधना करतात म्हणून त्यांना बसणार नाही असं नाही. कितीही मोठे असतात तुम्ही, ज्याप्रमाणे विस्तव टाकला आणि विस्तवावर पाय कुणी जरी दिला, एखाद्या मोठ्या साधकानं जरी पाय दिला तरी विस्तव काय करेल? चटका देईल का नाही, काही साधू नको याला पोळायचं असं म्हणत. ज्याप्रमाणे विस्तवाचा चटका सगळ्यांनाच बसतो, त्याप्रमाणे कर्माचा चटका सगळ्यांनाच बसतो. आपण सत्कर्म जर केलं तर आपल्याला कुठंच जाण्याची गरज नाही, त्याचं फळ घेऊन ते सत्कर्म घरी धावून येतं. मी घरी येऊन तुम्हाला त्याचं फळ दिल्याशिवाय राहत नाही. दुष्कर्म केलं तर कुठं बी लपून बसा, किती आंघोळ्या करा, ते दुष्कर्म तिथं जाऊन आपल्याला ते फळ देत असतं. म्हणून आपण स्नानाला आलो ती तर चांगलंच आहे, ही काय कर्म सत्कर्मच आहे, पुण्याच आहे, ह्याला सुखरूप फळ प्राप्त होणार आहे. परंतु कर्म करत असताना कर्म करायचं, गंगेला जायचं, ती धुवून टाकायचं, न पाप करायचं, पुढच्या वर्षी गंगेला जायचं, ती धुवून टाकायचं, असं होत नाही. असा समज करून घ्यायचा नाही. इतकं कर्म प्रखर आहे, आपण जर कुणाला चापट मारली तर त्यानं आपल्याला चापट मारल्याशिवाय ती कर्म शांत होत नाही. कधी ना कधी तो आपल्याला चापट मारणारच, ते कर्म शांत होत नाही. कर्माचा सिद्धांतच तसा आहे. कृष्ण परमात्मा त्याला सुद्धा कर्म भोगावं लागलं. दशरथ राजा कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवून आपलं कर्म सांगत होता. कौशल्य, श्रावण बाळाची हत्या झाली, त्याच्या आई वडिलांनी मला शाप दिलेला आजही माझ्या कानावर ध्वनी पडत आहे. चित्र शोकानं मरशील असा मला त्या दोघांनी शाप दिलेला आहे, असं म्हणत म्हणत कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवून दशरथ राजानं प्राण सोडला. रामाच्या कुशीनं जटायूनं प्राण सोडला. आपलं आपलं कर्म आहे. जटायू नीच पक्षी समजतात आपण त्याला, रामाच्या खुशीत त्यानं प्राण सोडला. दशरथ राजाला मात्र पुत्राचा शोक भोगावा लागला आणि प्राण सुटलेला आहे. असा कर्माचा सिद्धांत आहे. मॅडम, नर्मदा देवीला कुणी